नमस्कार मित्रांनो, ATC क्लासेसच्या लर्न ॲट होम या कॅम्पेनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आपला नवीन टॉपिक चालू केला होता, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम LPP. महाराष्ट्र बोर्ड 12th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स न्यू सिलेबस आलेला आहे. त्यानुसार आपण 6 चॅप्टर कंप्लीट केले होते पार्ट 1चे. आता 7 चॅप्टर त्यातली एक्झरसाइज 7.1 मी अपलोड केलेली आहे यूट्यूब चॅनल वैभव ठाकरे सर, यावर पाहू शकता तुम्ही. आणि लिंक सेक्शनमध्ये तुम्ही त्याच्या थंबनेलसुद्धा दिलेली आहे. या टॉपिकमध्ये या व्हिडिओमध्ये आपण नेमकं जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे एक्झरसाइज 7.2. त्या एक्झरसाइज 7.2 मध्ये आपण फेजिबल रिजनचे सोल्युशन सोडणार आहोत. फेजिबल रिजन काय आहे ते पाहणार आहोत. फेजिबल सोल्युशन काय आहे ते पण सुद्धा पाहणार आहोत. ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड आणि त्याच्या बेसिसवरचे वर्ड प्रॉब्लेम सुद्धा, म्हणजे वर्ड प्रॉब्लेमची बेसिक तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजणार आहे की वर्ड प्रॉब्लेम नेमकं कसं सॉल्व्ह करायचं. चला तर मग बघूया आपली एक्झरसाइज 7.2. एक्झरसाइज 7.1 सॉल्व्ह झाल्यानंतर आपली एक छोटी डेफिनेशन आहे. त्या छोट्या डेफिनेशनवर आपली पूर्ण टोटल एक्झरसाइज 7.2 डिपेंड आहे. 7.1 आणि 7.2 या दोन्ही गोष्टींवर 7.2 डिपेंड आहे. तर डेफिनेशन अशी आहे, अ सोल्युशन विच सॅटिस्फाय ऑल द कन्स्टंट इज कॉल्ड अ फेजिबल सोल्युशन. फेजिबल सोल्युशन जे ऑल कन्स्टंटला सॅटिस्फाय करणार आहे त्याला आपण फेजिबल सोल्युशन म्हणणार आहोत. फेजिबल सोल्युशन आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाईन्सच्या इक्वेशनसाठी फाइंड आउट करता येते. तर ते ड्रॉ करण्यासाठी आपल्याला इन इक्वेशनवरून लाईन्स ड्रॉ करावं लागेल. ते लाईन्सला ग्राफवर प्लॉट करावं लागेल. ग्राफवर त्या लाईन जिथे इंटरसेक्ट होत आहे त्याने कोणता एरिया ओरिजिनशी कव्हर केला किंवा नॉन ओरिजिन साईडला कव्हर केला तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आणि त्याच्याच बेसिसवर आपल्याला एक्झरसाइज 7.2 सॉल्व्ह करावं लागेल. एक्झरसाइज 7.2 मध्ये टोटल 8 क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये हे टोटल 8 क्वेश्चन आहे. त्यातले क्वेश्चन 1 to 6 ऑल फेजिबल सोल्युशन फाइंड आउट करायचे. जे टोटल इनइक्वेशन्स दिलेले आहेत ते आपल्याला इझियर वेने सॉल्व्ह करता येईल. त्यातले मी 3 सॉल्व्ह करून देणार आहे. पहिला, दुसरा आणि 6 नंबरचा. तिसरा, चौथा, पाचवा तुमच्यासाठी होमवर्क आहे. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 हे वर्ड प्रॉब्लेम आहे. याच्यावर इनइक्वेशन फॉर्म करावं लागेल आणि नंतर त्यांना सॉल्व्ह करावं लागेल. म्हणून ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहेत. याच्यानंतरचा जो एक्झरसाइज आहे त्याच्यामध्ये सुद्धा वर्ड प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथून तुम्हाला बेसिक नॉलेज येऊन जाईल की इनइक्वेशन कसं फॉर्म करायचं, फेजिबल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. एक एक स्टेप आपण वर चढत जाऊ. जसं आता ग्राफ प्लॉट करणे शिकलो, आता हे फेजिबल रिजन सुद्धा शिकून घेऊया. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम LPP मधला एक्झरसाइज 7.2 totally depend on feasible solution. How to find the feasible solution? Question number 1, find the feasible solution of the following in equation graphically. 3x. First question, there are total 6 question and 2 word problems are present in this exercise 7.2. We have to solve all questions by graphically. In the first problem we have to solve 6 question. That is question number 1. In 1 is 3x plus 2y is less than or equals to 18. 2x plus y is less than or equals to 10. X is greater than or equals to 0. Y is also greater than or equals to 0. We have to find the feasible solution of the given linear inequations. So in the solution, the given inequations, the given inequations are 3x plus 2y is less than or equals to 18 and 2x plus y is also less than or equals to 10. These are the given two equations. We have to draw lines. Draw lines. L1 as 3x plus 2y is less than or equals to 18 is 3x plus 2y is equals to 18. We have to convert inequality into equality to find the solution of that problem. Second equation, second line equation is 3x plus 2x plus y is less than or equals to 10. We have to convert this equation also in equality. Inequation is inequation. The given inequation is converted into an equation. Equality मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे L1 आणि L2, तर त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. टू ड्रॉ द लाईन वी हॅव. लाईनचे इक्वेशन घेतल्यानंतर इनइक्वेशन दुसऱ्या बॉक्समध्ये इक्वेशन of line, x and y coordinate, therefore x and y also region, sign and region.
These are some boxes we have to draw. First, there are two lines. First is 3x plus 2y is less than or equals to 18. Second is 2x plus y is less than or equals to 10. These are the two lines. त्याचे इक्वेशन 3x plus 2y is equals to 18 and 2x plus y is equals to 10. बॉक्स ड्रॉ करायचा आहे. After that, x and y coordinate also. We have to draw x and y coordinate. Sign and region also. Sign given आहे दोघांचेही सेम म्हणजे ओरिजिन साइड. असे साइन असेल तर ओरिजिन साइड. त्यानंतर x कोऑर्डिनेट दोन ठेवू आणि y कोऑर्डिनेट सुद्धा दोन ठेवू. इथं तर x कोऑर्डिनेट 0 ठेवल्यावर y कोऑर्डिनेट काय येईल, हा 0 होऊन जाईल. 2y इज इक्वल्स टू 18, y इज इक्वल्स टू 2, मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे 9. इथं आता y 0 ठेवू, y 0 झाला तर हे टोटल टर्म 0 म्हणजे 3x इज इक्वल्स टू 18, x इज इक्वल्स टू 18/3 म्हणजे 6. हे दोन कोऑर्डिनेट, एक भेटला 0,9, दुसरा मिळाला 6,0. इथं सुद्धा अगोदर 0 ठेवला, एक्सला 0 ठेवला तर y इज इक्वल्स टू 10 म्हणजे 0,10 कोऑर्डिनेट मिळाला. त्यानंतर yला जर 0 ठेवला तर 2x इज इक्वल्स टू 10 म्हणजे x इज इक्वल्स टू 5 म्हणजे 5,0 मिळाला. आता हे इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट सुद्धा मिळाले. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला ग्राफ मेथडवर किंवा ग्राफवर ड्रॉ करायचे आहे. टू ड्रॉ द इक्वेशन ऑफ लाइन्स on graph we have to draw the graph पेजेसचा यूज करू शकता, अदरवाइज इतर ग्राफ ड्रॉ करू शकता. मग आपण फेजिबल सोल्युशन सुद्धा त्यांचं काढू शकतो. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस बोथ द ॲक्सिस ड्रॉ करायचे आहेत. एक्स डॅश, वाय डॅश, ओरिजिन ओ. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. -1 -2 -3 -4 -5 up to and so on. -1 -2 -3 -4 -5 -6 and up to and so on. तर फर्स्ट पॉइंट जो आहे, या पॉइंटला आपण ए म्हणू शकतो, याला बी, याला सी आणि याला डी. सगळे पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो. तर पहिला पॉईंट आहे एक्सचा कोऑर्डिनेट 0 आणि वायचा कोऑर्डिनेट 9 म्हणजे इथं येईल पॉईंट आहे आपला. दुसऱ्यामध्ये एक्सचा कोऑर्डिनेट 6 आणि वायचा कोऑर्डिनेट 0 म्हणजे इथं. यातून जाणारी लाईन ड्रॉ करावं लागेल. या दोन पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. तुम्ही स्केलचा यूज करू शकता. पूर्ण ग्राफ पेजेसचाच यूज करायचा म्हणजे तुमचं इक्वेशन एकदम राईट येऊन जाईल. हे झालं पहिलं इक्वेशन. या लाईनवर लिहून घ्यायचं 3x + 2y इज इक्वल्स टू 18. आता दुसऱ्यामध्ये एक्सचा कोऑर्डिनेट 0, वायचा कोऑर्डिनेट 10 म्हणजे इथंच येईल याच्यावर. एक्सचा कोऑर्डिनेट किती आहे, 5 आहे. वायचा कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे इथं येईल. या दोन पॉईंटमधून जाणारी लाईन हे इथं व्यवस्थित आलेली नाही आहे, परंतु जेव्हा तुम्ही ग्राफ पेजेसवर काढाल तेव्हा एकदम परफेक्टली तुम्हाला पॉईंट मिळणार आहे की तो कुठून तो जात आहे, कुठे इंटरसेक्ट होत आहे. इथे एक त्यांचा इंटरसेक्शन मिळाला, त्याला पी आपण नाव देऊ शकतो. बाकीचे जे पॉईंट आहे ते सुद्धा देऊन द्यायचे. हा आपला पॉईंट ए आहे, हा पॉईंट सी आहे, हा पॉईंट डी आहे आणि हा पॉईंट बी आहे. देअरफॉर आन्सरमध्ये द फेजिबल सोल्युशन, हा सगळा फेजिबल सोल्युशनचा पार्ट झाला आपला, जो कव्हर झालेला आहे या दोन लाईनच्या मध्ये. या दोन लाईन इंटरसेक्ट जिथे झाल्या, त्या इंटरसेक्ट झाल्यानंतर जो पार्ट त्यांनी आतमध्ये घेतला ते झालं फेजिबल सोल्युशन. द फेजिबल सोल्युशन आर ओ ए सी पी बी डी ओ गिवन इन ग्राफ ऑफ लाईन्स. लाईन्सच्या ग्राफमध्ये अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे एक्झरसाइज 7.2 मधला फर्स्ट आपण सॉल्व्ह केलेला आहे एकदम इझी वेनं. बाकीचे सुद्धा असेच करायचे आहेत. मी काही करून देणार आहे, बाकी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे. म्हणून
हा व्यवस्थित लर्न करा. एक्झरसाइज 7.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ज्यामध्ये याचं सुद्धा फेजिबल रिजन फाइंड आउट करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आन्सरमध्ये द गिवन inequalities are 2x plus 3y is less than or equals to 6 and x plus y is greater than or equals to 2. Therefore, the line of inequation are L1 is 2x plus 3y is equals to 6. जे इन इक्वेशन दिलेलं आहे त्याला इक्वेशन कन्सिडर करायचं. लाईन L1 आणि L2 अशा दोन लाईन कन्सिडर करूया. एक x प्लस y इज इक्वल्स टू 2 हे दोन आपण कन्सिडर केलं. याच्यानंतर आपल्याला बॉक्स ड्रॉ करायचा, ज्या बॉक्सनुसार आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. तर त्या बॉक्समध्ये टू ड्रॉ द लाईन्स. आफ्टर दॅट वी हॅव टू फाइंड x and y coordinate. x y coordinate passes through, therefore sign and region. These are some topic which we have to consider in that box. बॉक्समध्ये एवढे पॉईंट घ्यायचे आहे. टू ड्रॉ लाईन्स. लाईन इनइक्वॅलिटी जी आहे, इनइक्वेशन जी आहे ते लाईन घ्यायच्या. 2x plus 3y is less than or equals to 6 पहिली. दुसरी आहे x plus y is greater than or equals to 2. लाईन जी ड्रॉ केली ती आहे 2x plus 3y is equals to 6. दुसरी आहे x plus y is equals to 2. x आणि y कोऑर्डिनेट कसे काढायचे ते मी सांगणारच आहे. मस्त तुम्ही स्केल आणि स्केलचा यूज करायचा आहे, व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे. इथे इनइक्वेशनचं साईन आहे आणि इथे या आहे. हे साईन असल्यावर ओरिजिन साईडला बिलॉंग करतं लाईन आणि हे साईन असल्यावर नॉन ओरिजिन साईडला. हे लक्षात ठेवायचं. आता इथं पहिला पॉईंट आपण x जर 0 कन्सिडर केला, एक ठिकाणी x 0 कन्सिडर करायचा, एक ठिकाणी y 0 कन्सिडर करायचा, म्हणजे तुम्हाला इन इक्वेशन किंवा लाईन ड्रॉ करताना प्रॉब्लेम होत नाही. तर इथे x 0 कन्सिडर केला, ही टोटल टर्म 0 होऊन जाईल. ही टोटल टर्म 0 झाली म्हणजेच 3y इज इक्वल्स टू 6. तर मग y इज इक्वल्स टू 6/3 म्हणजे 2. इथं y 0 कन्सिडर झाला, 2x इज इक्वल्स टू 6 म्हणजे x इज इक्वल्स टू 6/2 म्हणजे 3. इथं x जर 0 कन्सिडर झाला, y इज इक्वल्स टू 2. इथं y कन्सिडर झाला 0 तर x इज इक्वल्स टू 2. तर अशा प्रकारे 0,2 पहिला कोऑर्डिनेट, 3,0 दुसरा कोऑर्डिनेट, 0,2 दुसरा कोऑर्डिनेट आणि या लाईनचा 2,0 एक कोऑर्डिनेट. आता हे सगळे कोऑर्डिनेट वी हॅव टू प्लॉट ग्राफ ऑफ द गिवन lines L1 and L2 to find feasible region. हे फेजिबल रिजन काढण्यासाठी आपल्याला ग्राफ प्लॉट करावा लागेल. या पॉईंटचा, याला पॉईंट ए म्हणायचं, याला पॉईंट बी म्हणायचं, याला पॉईंट सी म्हणायचं, याला पॉईंट डी म्हणायचं आणि ग्राफ प्लॉट करायचा. तर ग्राफमध्ये मॅक्झिमम पॉईंट तर जास्त काय आहे नाही, छोटासा ग्राफ जरी ड्रॉ केला तरी आपला होऊन जाते, कारण की ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचंच काम आहे. या ॲक्सिसचं कामही नाही आहे, कारण की पॉईंटच आपले या ॲक्सिसवर बिलॉंग करत आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 and 5. इकडे दिलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. पहिला पॉईंट आपला 0,2, एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा 2. हा पॉईंट ए आहे आपला, लिहून घेऊ शकता तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट जसं 0,2 म्हणून. दुसरा पॉईंट 3,0, एक्सचा 3 वायचा 0, हा आहे बी पॉईंट 3,0. यामधून ड्रॉ होऊन जाईल लाईन आपली. या लाईनवर त्याचं इन इक्वेशन देऊन द्यायचं, जे आहे 2x plus 3y लेस दॅन इक्वल्स टू 6. दुसरं जे आहे 0,2, एक्सचा 0, वायचा 2, म्हणजे इथंच आहे पॉईंट कोणता, सी. हाच पॉईंट ए आणि हाच पॉईंट सी सुद्धा आहे, कन्सिडर करू शकतो आपण. त्यानंतर पी आहे 2,0, सॉरी पी नाही डी 2,0. आता या दोघांमधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. आता हे दोन पॉईंट कुठं इंटरसेक्ट करत आहे, तर इथंच इंटरसेक्ट करत आहे. हा झाला आपला फेजिबल रिजन. या फेजिबल रिजनला therefore the lines L1 and L2 intersect at point A and C. Therefore the feasible region of the lines
L1 and L2 are O, A, C, D, O. हा झाला त्याचा फेजिबल रिजन ज्यामध्ये लाईन काय करत आहे, बिलॉंग करत आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 7.2 मधला होतो सॉल्व. एक्सरसाइज 7.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सॉल्व्ह करून दिलेले. यानंतर 6 घेतला. क्वेश्चन नंबर 3, 4, 5 तुमच्यासाठी होमवर्क आहे, ते तुम्ही करा. त्यानंतर जे उरलेले वर्ड प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 तुम्ही सॉल्व्ह करून देणार आहे. म्हणून हा 6 पहा, ज्यामध्ये 3 इनइक्वेशन्स दिलेले आहे. याला ग्राफिकली सॉल्व्ह करून याचा फिजिबल रिजन फाइंड आउट करायचा, म्हणून मी हा घेतलाय. बाकीचे जे आहेत 2 इक्वेशन आहे, याच्यात 3 आहे म्हणून. तर सगळ्यात पहिले द गिवन लिनियर इनइक्वेशन्स आर ॲज फॉलोज. जे दिलेले आहेत x मायनस 2y इज लेस दॅन इक्वल्स टू 2. दुसरा दिलेला आहे x प्लस वाय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3. मायनस 2x प्लस वाय इज ऑल्सो लेस दॅन इक्वल्स टू 4. हे लिनियर इनइक्वेशन दिलं आहे. देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन्स टू ड्रॉ इज L1 इज इक्वल्स टू, आपण कन्सिडर करणार L1 ला x मायनस 2y. हे जे लिनियर इनइक्वेशन दिलं त्याला इक्वेशन कन्सिडर करू इज इक्वल्स टू 2. दुसरा L2 कन्सिडर करू x प्लस वाय इज इक्वल्स टू 3. थर्ड जे इक्वेशन आहे ते कन्सिडर करू मायनस 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. टू प्लॉट द ग्राफ वी हॅव. ग्राफ प्लॉट करण्यासाठी सगळ्यात पहिले टू ड्रॉचा एक कॉलम घ्यावा लागेल. त्यानंतर जे लाईन झाल्यानंतर एक्स वाय, नंतर एक्स वाय, पासेस थ्रू एक्स वाय, नंतर साईन आणि नंतर रिजन. एवढे टॉपिक घ्यावं लागेल. तर इन इक्वेशन जे दिलेले आहे ते लिहून घ्यावं लागेल. एक्स मायनस 2y इज इक्वल्स टू काय लेस दॅन और इक्वल्स टू 2. सेकंड जो दिलेला आहे तो आहे एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3. थर्ड जो दिलेला आहे मायनस 2x प्लस वाय इज लेस दॅन इक्वल्स टू 4. लाईन जे दिलेले आहे फक्त इक्वल टूचं साईन. एक्स मायनस 2y इज इक्वल्स टू 2, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3, मायनस 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4. तर हे दिलेले पॉईंट्स आहेत. ह्या बॉक्सचा अभ्यास तुम्हाला झालाच असेल. आता थर्ड टाइम आपण सॉल्व्ह करत आहे, म्हणून बॉक्समध्ये कोणकोणते पॉईंट पाहिजे ते तुमच्या लर्न झालेले असेल. क्वेश्चन सॉल्व्ह करतानाच आपला बहुतेक टॉपिक होऊन जातो, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. आणि हा असा बॉक्स व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा. आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या अगोदर ठेवून द्यायच्या. तर आपल्याकडे साईन आहे, साईन देऊन द्यायचं. साईनवरून कोणत्या साईडला रिजनही माहिती होते. असं साईन असलं तर ओरिजिन साईड, हे सुद्धा ओरिजिन साईडलाच राहील. साईड ऑफ L3, ओरिजिन साइड ऑफ L1, आणि हे नॉन ओरिजिन साइड ऑफ L2, नॉन ओरिजिन साइड ऑफ L2. आता XY घ्यायचा आहे, तर सगळ्यात पहिला x0 कन्सिडर करायचा, नंतर y0 कन्सिडर करायचा. इथे x0 y0 कन्सिडर करायचा, x0 आणि y0 कन्सिडर करायचा, म्हणजे इक्वेशन व्यवस्थित ड्रॉ होतं आपलं. तर x जर 0 कन्सिडर केला तर मायनस 2y इज इक्वल्स टू 2y इज इक्वल्स टू -1 होतो. म्हणजे पहिला पॉईंट मिळतो आपल्याला 0, -1, पॉईंट नंबर ए. y जर 0 कन्सिडर केलं तर x इज इक्वल्स टू 2 मिळतो, म्हणजे 2, 0. दुसरा पॉईंट बी. थर्डमध्ये इथं जर आपण x कन्सिडर केलं 0, y इज इक्वल्स टू 3, म्हणजे ह्या लाईनमध्ये एक पॉईंट मिळतो 0, 3 द्यायचं त्याला. y जर 0 कन्सिडर केला तर x3 मिळतो, म्हणजे 3, पॉईंट डी मिळतो आपल्याला. इथं जर x 0 कन्सिडर केला y इज इक्वल्स टू 4 मिळतो, म्हणजे 0, पॉईंट ई मिळाला. इथं y जर 0 कन्सिडर केला तर -2x इज इक्वल्स टू 4 होईल, म्हणजे x इज इक्वल्स टू -2 येईल, म्हणजे -2, 0 हा पॉईंट एफ मिळाला. आता हे सगळे जे पॉईंट आहे ए बी सी डी ई एफ हे ग्राफर प्लॉट करायचे. टू फाइंड द फेजिबल रिजन ऑफ लाइन्स L1, L2 and L3, we have to plot the point on graph. तर ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ करणं आपल्याला माहिती आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस घ्यायचं.
x dash, y dash, origin 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, -1 -2 -3 -4. एवढ्या पॉईंटची गरज नाही आपल्याला, जेवढे पॉईंटची गरज आहे तेवढेच आपण प्लॉट करायची, म्हणजे इझियर वेने समजणार आहे आपल्याला. तर पहिला पॉईंट ए आहे 0, x ॲक्सिसचा 0, y ॲक्सिसचा -1, म्हणजे इथं आहे पॉईंट ए. दुसरा आहे x ॲक्सिसचा 2, y ॲक्सिसचा 0, म्हणजे पॉईंट बी इथं आहे आपला. यातून जाणारी लाईन ड्रॉ करून घ्यायची, लाईन नंबर 1 इन इक्वेशन किंवा इक्वेशन त्याचं देऊन द्यायचं त्या लाईनवर. काय आहे x - 2y = 2. सेकंड वाला आहे 0,3, 0 x ॲक्सिसचा y ॲक्सिसचा 3, म्हणजे हा पॉईंट झाला C. नंतर 3,0 हा पॉईंट झाला D. यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे, ते पण करून घेतली आपण, ते पण लिहून घ्यायची, x + y > 3. त्यानंतर थर्ड जर आला आहे तो थर्ड आहे 0,4, x ॲक्सिसचा 0, y ॲक्सिसचा 4, x ॲक्सिसचा 0 आणि y ॲक्सिसचा 4 आपला पॉईंट आहे, म्हणजे इथं येईल पॉईंट E. त्यानंतर पॉईंट F आपला येईल -2, x ॲक्सिसचा -2, y ॲक्सिसचा 0, म्हणजे इथं येईल. तर याच्यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. हा पॉईंट F झाला आपला, आणि याही लाईनवर इक्वेशन देऊन द्यायचं त्याचं, -2x + y > 4. आता यांचं फेजिबल रिजन आणि हे एवढं कव्हर केलेलं आहे, हे फेजिबल रिजन झालं त्यांचं. Therefore the feasible region of given lines are, तर पॉईंट जर पाहिला आपण तर पॉईंट त्यांचा कन्सिडर होत आहे O F C B A O, हा एवढा रिजन त्यांनी कन्सिडर केला आहे. तर या रिजनला आपण फेजिबल रिजन म्हणू शकतो. तुम्ही जर ग्राफ पेजेसवर काढला तर आणखी क्लिअरली तुम्हाला समजेल की त्यांनी फेजिबल रिजन कशा प्रकारे फाइंड आउट केलं. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 होतो सॉल्व. यानंतर क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 वर्ड प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा आपण सॉल्व करणार आहोत. एक्झरसाइज 7.2 मध्ये क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये आपल्याला याचं फिजिबल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे आणि इन इक्वेशन सुद्धा दाखवायचं आहे. तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये 7 नंबरचा क्वेश्चन आहे, अ कंपनी प्रोड्यूस 2 टाइप ऑफ आर्टिकल A and B which require silver and gold. Each of unit A requires 3 gram of silver and 1 gram of gold, while each unit of B requires 2 gram of silver and 2 gram of gold. The company has 6 gram of silver and 4 gram of gold. Construct the inequation and find the feasible solution graphically. तर याचा आन्सर काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे, द गिवन इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ इन इक्वेशन, इन इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहे. सगळ्यात पहिले जे दिलेले आहे 2 टाइप्स ऑफ कंपनी आहे, मग इथं टाइप्स लिहू आपण कंपनीचे, आणि आपल्याला जे काय दिलेलं आहे सिल्वर आणि गोल्ड, म्हणजे जे मटेरियल म्हणू शकतो आपण ते पण दिलेलं आहे. असे 2 बॉक्सेस करू आपण, एक टाइप्सचा आणि एक मटेरियलचा. मटेरियल इथं लिहू, एक आहे सिल्वर आणि एक आहे गोल्ड. कंपनीचे टाइप्स आहे A आणि B, आणि त्याची अवेबिलिटी सुद्धा आहे आपल्याकडे. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, त्यानुसारच आता आपण याला सॉल्व करणार आहोत. कंपनी A कडे सिल्वरचं आणि गोल्ड, कंपनी B कडे सिल्वर आणि गोल्ड दिलेलं आहे. तर कंपनी A कडे सिल्वरची अवेबिलिटी किती आहे, तर आपल्याकडे सिल्वरची अवेबिलिटी दिलेली आहे त्यांनी. तर इथं A आणि B घेतलं असतं तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नसतं. सिल्वर आणि गोल्ड इथं घेतलं असतं तरी मग आपल्याला इक्वेशन बनवताना प्रॉब्लेम नसते आली, तरी आपण इथं घेतलं काही प्रॉब्लेम नाही असं घेऊ शकतो, किंवा इथं सिल्वर आणि गोल्ड इथं A आणि B असं केलं असतं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याकडे पहिल्या केसमध्ये इच युनिट ऑफ A रिक्वायर्स 3 ग्राम ऑफ सिल्वर, हा ग्राममध्ये आहे तर 3 ग्राम ऑफ सिल्वर आणि 1 ग्राम ऑफ गोल्ड, 1 ग्राम ऑफ गोल्ड. तेच बी मध्ये अवेबिलिटी काय आहे,
युनिटमध्ये. तर बी मध्ये आपल्याकडे जी अवेबिलिटी दिलेली आहे, बी रिक्वायर्स 2 ग्राम ऑफ सिल्वर अँड 2 ग्राम ऑफ गोल्ड. तर ए ची अवेबिलिटी आपल्याकडे आहे. टोटल सिल्वरची अवेबिलिटी किती आहे? द कंपनी हॅज 6 ग्राम ऑफ सिल्वर. अवेबिलिटी इन ग्राम्स. हा पण ग्राममध्ये आहे, ए पण ग्राममध्ये आहे आणि बी पण ग्राममध्ये आहे. आणि 4 ग्राम ऑफ गोल्ड. तर याची जी लिनियर इनइक्वेशन होईल दिलेल्या बॉक्सवरून, देअरफॉर द इनइक्वेशन फॉर्म इन द गिवन समजा आपण या ए ला जर कन्सिडर केलं एक्स आणि बी ला कन्सिडर केलं वाय, तर याचे इक्वेशन काय फॉर्म होईल? तर इक्वेशन असे फॉर्म होईल 3x + y ≤ 6 ए साठीची अवेबिलिटी. दुसरे इक्वेशन फॉर्म होईल 2x + 2y ≤ 4, x > 0, y > 0. तर हे लिनियर इनइक्वेशन फॉर्म होईल. या लिनियर इनइक्वेशन फॉर्म झाल्यानंतर याला आपल्याला ग्राफिकली सॉल्व्ह करायचं आहे. ग्राफिकली सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला टू ड्रॉ ह्या लाईन दिलेल्या आहे. द लाईन्स आपण याच्यावरून लाईन फॉर्म करू. आपल्याला डब्बा माहिती आहे कसा फॉर्म करतात. त्यानंतर एक्स वाय आणि एक्स वाय, त्यानंतर साईन आणि रिजन. हा बॉक्स आपण शिकलो आहे की कसं सॉल्व्ह करायचा. तर आपल्याकडे 2 इनइक्वेशन आहे. पहिलं इनइक्वेशन आहे 2x + y ≤ 6. दुसरं दिलेलं आहे 3x + y वाला 2x + 2y ≤ 4. याची लाईन होईल 3x + y = 6. याची होईल 2x + 2y = 4. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण काढून घेऊ शकतो. व्यवस्थित ड्रॉ केल्यावर स्केलचा यूज करून व्यवस्थित ड्रॉ होईल. तर टू फाइंड साईन कशी दिलेली आहे, तर ओरिजिन साईडला राहणार आहे. अशा टाईपची साईड जर असेल तर ओरिजिन साईड ऑफ L1, ओरिजिन साईड ऑफ L2. जे फिजिबल रिजन आहे ते ओरिजिन साईडला राहील. त्यानंतर इथं आपण 2 कंडिशन करत असतो. एक वेळा x0 कन्सिडर करतो, दुसऱ्या वेळा y0 कन्सिडर करतो. इथं सुद्धा एक वेळा x कन्सिडर करायचं 0, एक वेळा y कन्सिडर करायचं 0. इथं x जर 0 कन्सिडर केला y = 6. इथं y जर 0 कन्सिडर केला तर x = 2. x 0 कन्सिडर केल्यावर y = 2, y 0 कन्सिडर केल्यावर x = 2. तर जे फॉर्म झाला पॉईंट, याला आपण पॉईंटला आपण P म्हणूया 0,6. दुसरा पॉईंट 2,0 Q म्हणूया. एक 0,2 याला म्हणूया R, आणि पॉईंट झाला 2,0 याला म्हणूया S. असे PQRS पॉईंट फॉर्म झाले. टू फाइंड द feasible region of the lines L1 and L2, we have to plot the points on graph. आपल्याला ग्राफर प्लॉट करावा लागेल. तर ग्राफर कसा प्लॉट करायचा? एकदम इझी आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घ्यायचा. एक्स एक्स डॅश, वाय वाय डॅश, ओरिजिन 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तर पहिला जो पॉईंट आहे 0 एक्स ॲक्सिसचा, वाय ॲक्सिसचा 6 म्हणजे इथे येईल आपला पॉईंट P. दुसरा आहे 2,0 म्हणजे इथे येईल Q. PQ झाल्यानंतर याच्यातून लाईन ड्रॉ करून घेऊ आपण PQ मधून जाणारी लाईन. त्या लाईनचं इनइक्वेशन सुद्धा दाखवून द्यायचं. तुम्ही जर ग्राफ पेजेसवर काढलं तर ते एकदम परफेक्टली येईल. दुसरं आहे 0,2 आणि 2,2 म्हणजे इथून जाईल ते लाईन या पॉईंटमधून. याचं इनइक्वेशन देऊन द्यायचं 2x + 2y ≤ 4. आणि हा जो रिजन झाला, हा रिजन म्हणजेच आपला फेजिबल रिजन. हा पॉईंट आहे 0,2 म्हणजे R आणि हा झाला S. Therefore the feasible region formed by line L1 and L2 R. कोणतं रिजन झाला आहे? O R
QSO हे फॉर्म झालेलं आहे. अशा प्रकारे हे फिजिबल सोल्युशन आपण फाइंड आउट करतो वर्ड प्रॉब्लेमवरून. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 8 आपण सॉल्व्ह करूया.